नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल. इस्रायल हे सूत्र धरून आपण जो ग्रंथ सूक्ताचे काही व्हिडिओ अलीकडे करतोय त्यातल्या एका व्हिडिओमध्ये वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकाचा आपण विचार केला. त्या व्हिडिओच्या समारोपाच्या मुद्द्यामध्ये मी असं म्हटलं की इस्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर आणि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी किंवा अटलजी यांच्यामध्ये प्रचंड साम्य आहे. हा मुद्दा जेव्हा मी मांडला त्याच्यानंतर अनेकांनी सुचवल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये गोल्डा मायर आणि अटलजी अशी तुलना करण्याचा प्रयत्न करू. खरं सांगायचं म्हणजे तुलना असं म्हणण्यापेक्षा सुद्धा एका व्हिडिओमध्ये या दोन व्यक्तिमत्वांचा एकत्रित विचार करू असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. तसं जर अगदी तांत्रिक दृष्ट्या पाहायला गेलं तर अटलजी आणि गोल्डा मायर यांची तुलना होऊ शकणार नाही. केवळ दोन वेगवेगळ्या देशातले आहेत, एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे अशा अर्थानं मी म्हणत नाही. पण त्यांचा जर कार्यकाळ पाहिला तर त्याच्यामध्येच मूलभूत फरक आहे. तो काळाच्या दृष्टीने आहे, तो परिस्थितीच्या दृष्टीने आहे, तो भूगोलाच्या दृष्टीने आहे, तो इतिहासाच्या दृष्टीने आहे. याचं कारण असं आहे की गोल्डा मायर यांची जन्मतारीख आहे 3 मे 1898 आणि त्याच्यानंतर 26 वर्षांनी म्हणजे 25 डिसेंबर 1924 ही अटलजींची जन्मतारीख आहे. गोल्डा मायर यांच्या निधनाची तारीख आहे 8 डिसेंबर 1978 आणि खऱ्या अर्थानं त्याच्या नंतरच्या काळामध्ये अटलजींचा सत्ता कारणामध्ये, मी राजकारणामध्ये म्हटलेलं नाही, सत्ता कारणामध्ये प्रवेश झालाय हे लक्षात घेतलं पाहिजे. अटलजींच्या मृत्यूची तारीख आहे 16 ऑगस्ट 2018. म्हणजे केवळ 1898चा गोल्डा मायर यांचा जन्म, 1924चा अटलजींचा जन्म, गोल्डा मायर यांचं निधन 1978 आणि अटलजींचं निधन 2018 एवढाच फरक आहे अशातला भाग नाही. पण तरीही या दोघांचा एकत्रितरित्या विचार करण्याचं खरं कारण असं की या दोघांच्याही राजकीय कारकिर्दीत काळाचा फरक असेल पण राजकीय कारकिर्दीमध्ये प्रचंड साम्य आहे. एका अर्थानं बघायचं झालं तर दोघंही, मग गोल्डा मायर असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी किंवा अटलजी असतील, हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अत्यंत उशिरा किंवा नंतरच्या टप्प्यावर त्यांच्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत. त्याच्या आधीची बरीचशी कारकीर्द ही त्यांची राजकीय दृष्ट्या विरोधी पक्षामध्ये गेली आहे. इतकंच नव्हे तर विरोधी पक्षामध्ये सुद्धा फार महत्वाचं स्थान नाही असा दोघांनाही अनुभव आहे. कारण कदाचित अटलजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अटलजी ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा बलरामपूर मतदारसंघातनं भारतीय जनसंघाच्या तिकिटावर निवडून आले त्यावेळेला जनसंघाचे अख्ख्या सभागृहामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच खासदार होते. त्यामुळे सर्वार्थानं संसदेच्या मागच्या बाकावरून पंतप्रधान असा अटलजींच्या राजकारणाचा प्रवास आहे. गोल्डा मायर यांना एका टप्प्यावरती त्यांना उपपंतप्रधान पद त्यांनी नाकारलं. नंतरच्या काळामध्ये त्या विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये त्यांना महत्वाचं संसदीय स्थान नव्हतं. त्यामुळे साहजिकच संसदेमध्ये बसण्याच्या रचनेमध्ये त्यांची बसण्याची जागा ही संसदेच्या मागच्या बाकावरती गेली. आपण गोल्डा मायर यांच्यावरच्या त्या पुस्तकाच्या व्हिडिओमध्ये असं पाहिलं की पहिल्या दिवशी त्या स्थानाकडे जाताना गोल्डा मायर गमतीनं असं म्हणल्या होत्या की म्हाताऱ्या घोड्याला नव्या तबेल्याकडे जाण्याचा मार्ग शिकण्यामध्ये अडचण होते. हे या दोघांच्या राजकीय कारकिर्दीमधलं प्रचंड साम्य आहे. या स्थित्यंतराकडे अत्यंत सकारात्मकरित्या, अत्यंत खिलाडू वृत्तीने या दोघांनी पाहिलं. कोणत्याही प्रकारचं आकांड तांडव केलं नाही. याही अर्थानं गोल्डा मायर आणि अटलजी यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये साम्य आहे. दोघांनीही मी म्हटलं तसं विरोधी पक्षात काम केलं. दोघांनीही मागच्या बाकावरती बसण्याचा अनुभव घेतला. इतकंच या दोघांच्या राजकीय कारकिर्दीतलं साम्य नाहीये. दोघांनी त्यांच्या पक्षाचं राजकारण जरूर केलं परंतु अनेकदा देशहिताला सर्वोच्चपरी प्राधान्य देत पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जायची वैचारिक क्षमता आणि कृती या दोन्हीही गोष्टींचं प्रत्यंतर या दोघांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये येतं.
मानसिक दृष्ट्या विचार करण्याची क्षमता अनेकांकडे असते, पण प्रसंगी स्वतःचं राजकीय नुकसान झालं तरी देशहितासाठी त्याच्या पलीकडे जाण्याची भूमिका गोल्डा मायर आणि अटलजी यांनी दाखवली. हेही गोल्डा मायर आणि अटलजी यांच्या राजकीय कारकिर्दीतलं फार मोठं महत्वाचं साम्य आहे. या दोघांच्याही राजकीय कारकिर्दीतलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या दोघांनीही देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे. सत्ताकरणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये अटलजी पहिल्यांदा मोरारजी सरकारमध्ये मंत्री झाले आणि त्यावेळेला त्यांना परराष्ट्र खात्याचा कारभार स्वीकारला. त्याही काळामध्ये युनोमध्ये हिंदीमध्ये भाषण करणं हे एक प्रतिकात्मक जरूर असेल, पण मी माझ्या राष्ट्रभाषेत बोलेन हे सांगणार किंवा तसं वागणारे पहिले परराष्ट्र मंत्री म्हणूनच अटलजींचा उल्लेख करावा लागेल. अगदी ते परराष्ट्र मंत्री नसताना सुद्धा ते संसदेचे सभासद झाल्यापासनं पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानाही परराष्ट्र धोरणावरती अत्यंत अभ्यासूरित्या मत मांडणारा खासदार अशीच अटलजींची पहिली राजकीय कारकिर्दीची पोचपावती आहे. बराचसा असाच प्रकार गोल्डा मायर यांच्याही बाबतीत आहे. रिचर्ड निक्सन फार मोकळेपणाने गोल्डा मायर यांच्या विषयी असं म्हणत असत, अमेरिका सरकारच्या मदतीसाठी ते इथे येत नाहीत, अमेरिकी सरकारशी चर्चा करायला त्या येतात आणि त्यांच्या देशातनं ते पैसे घेऊन जातात. अनेक आखाती देशांचे राष्ट्रप्रमुख गोल्डा मायर यांचं वर्णन करत असताना इस्रायल मधला सगळ्यात जास्त सामर्थ्यवान पुरुष असं करत असत. परंतु असं असताना सुद्धा सामोपचाराच्या चर्चेला हे दोघही तयार होते. या दोघांच्या राजकीय कारकिर्दीतलं हे महत्वाचं साम्य आहे. गोल्डा मायर सततच म्हणत असत की अरब राष्ट्रांबरोबर चर्चा करण्यासाठी मी जगामध्ये कुठेही जायला तयार आहे. केवळ इतकंच बोलून किंवा असं बोलून अटलजी थांबलेले नाहीत. आग्रा परिषद काय किंवा लाहोरची बस यात्रा काय हे अटलजींच्या सामंजस्याचं उदाहरण होतं. परंतु या दोघांनीही हे सामंजस्याचे प्रयत्न करत असताना वेळ प्रसंगी कणखर भूमिका स्वीकारलेली आहे. कारण गोल्डा मायर यांचं हे जे विधान आहे की अरब राष्ट्रांबरोबर चर्चा करण्यासाठी मी जगात कुठेही जायला तयार आहे, त्याच वाक्याचा उत्तरार्ध असा आहे, परंतु ते चर्चेसाठी तयार नाहीत कारण आम्ही जिवंत राहता कामा नये अशी त्यांची भूमिका आहे. पण मरायचं नाही आणि जिवंत राहायचं हा तर आमचा जुना निर्धार आहे. अटलजींनी कारगिल बाबत घेतलेली भूमिका, अटलजींनी पोखरण अणु चाचण्यांच्या बाबत घेतलेली भूमिका, ही त्यांची कृती सामंजस्याची चर्चा करत असतानाही करलेलं साम्य, साधर्म्य किंवा सामर्थ्य हे या दोघांमधल्या राजकीय कारकिर्दीमधलं प्रचंड मोठं साम्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे, आता हे कारण आहे का परिणाम हे माहिती नाही, पण अशी भूमिका घ्यायचं सामर्थ्य या दोघांनी दाखवलं. प्रसंगी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जायचं या दृष्टिकोनातनं विचार केला आणि म्हणूनच असेल तर पक्षाच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून त्या दोघांचं अपील होतं हे नाकारता येत नाही. त्यांच्या देशाच्या जनतेचा त्यांच्यावरती असलेला विश्वास, खरं सांगायचं म्हणजे अत्यंतिक प्रेम, हे गोल्डा मायर आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचं प्रचंड मोठं साम्य आहे. असा विचार करत असताना त्यांचा प्रभाव मृत्यूनंतरही जाणवतो, याचं हे कारण आहे का याचा विचार करू. आणि त्यामुळेच गोल्डा मायर आणि अटलजी यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याबद्दल व्यक्त झालेल्या भावना, याच्यामध्ये असलेलं साम्य हे जरूर लक्षात घेण्याजोग आहे. आपण त्या दिवशी वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकाचा विचार करत असताना मी म्हटलं तसं की त्या पुस्तकाच्या शेवटचं वाक्य आहे की एक वृद्ध पिता आपल्या तरुण मुलाला आणि मुलीला गोल्डा मायर यांच्या अंत्यदर्शनाला घेऊन जातो. त्यांचं अंत्यदर्शन घेऊन झाल्या ती तरुण व्यक्ती असं म्हणते की आता गोल्डा कोण होणार. अशाच पद्धतीचा उल्लेख अटल बिहारींच्या श्रद्धांजली सभेमध्ये त्यावेळेला भाजपमध्ये नसलेले आणि काँग्रेसचे मोठे नेते असलेले गुलाम नबी आझाद यांनी केलं होतं.
गुलाम नबी आझाद असं म्हणले की अनेक जण आपल्या आयुष्यात माणसांना एकत्र आणतात, पण फार थोड्या जणांना राजकीय मतभेदाच्या पलीकडे जात अत्यंत सत्सद्विवेक बुद्धीनं मी गेलंच पाहिजे असं विरोधकांनाही वाटावं लागावं अशा व्यक्तीचा आज मृत्यू झालाय. आता अटलजींनंतर कोण अटलजी होणार हा प्रश्न आहे. हे या दोघांच्या बद्दल असलेलं साम्य हा जरूर विचार केला पाहिजे. तसं जर राजकीय यश आणि अपयश याची जर चर्चा करायची झाली तर दोघांनाही पक्षांतर्गत विरोधक होते किंवा त्या व्यक्तीविषयीच्या वेगळं मत सांगणारी मंडळी होती. प्रसंगी दोघांच्या वरतीही त्यांच्याच पक्षातल्या इतर मंडळींच्या मताची कुरघोडी झाली. हेही या दोघांच्यातलं साम्य आहे. तरीही व्यक्ती म्हणून, राजकीय नेता म्हणून, प्रवक्ता म्हणून, स्टेट्समन म्हणून गोल्डा मायर आणि अटलजी यांचं स्थान अबाधित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या दोघांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करत असताना त्यांच्या काळात अण्वस्त्रांबाबत त्यांनी केलेला विचार यामध्येही असलेलं प्रचंड साम्य हे गोल्डा मायर आणि अटलजी यांची तुलना करताना जरा सुद्धा विसरू शकणार नाही असा मुद्दा आहे. आणि म्हणून अशा मर्यादित अर्थानं इस्रायल हे सूत्र धरून ग्रंथसूक्त या मालिकेचा समारोप करत असताना आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय गोल्डा मायर आणि अटलजी. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.